जय भवानी जय शिवालाल तम देख रहे छो आरबी नायक टीवी बंजारा यूट्यूब चॅनल. मार आमचं रामजी नायक पवार घमिया नायक तांडा गाव मुनगेपल्ली तालुका नारायणखेड जिला संगारेड्डी तेलंगाना. 20 तारीख 11 महीना 2024 साल हरिभक्त पारायण गोपाल महाराज चौहान ओनुरो चतुर्मास समाप्त निमित्त भजन कार्यक्रम गोपाल महाराज रे घर शक्तिनगर तांडा गाम डोनगाम तालुका जुकल जिल्हा कामारेड्डी तेलंगाना. गायक कवी हरिभक्त पारायण भीमराव महाराज कीर्तनकार गाम पलजरी महाराष्ट्र. भक्ति के देवर दयाते भक्ति देवर दयाती आते भक्ति देवर दयाती आते भक्ति देवर दयाते भक्ति la
माळ घ्या माळ घ्या विठ्ठल माळ घ्या विठ्ठल 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 कुंडली कवर धर श्री ज्ञानदेव वारकरी संताच्या या वारकरी संता वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शक्तीनगर या तांड्यामध्ये म्हणा गावामध्ये आमचे गोपाल महाराज, आता महाराज म्हणावं लागतं त्यांना, नाईक आहे तांड्याचे, पण त्यांनी कट्टर पद्धतीने चातुर्मास केले. 3 चातुर्मास केले, हे 3रं चातुर्मास आहे. आणि एवढी श्रद्धा त्यांची, अत्यंतिक श्रद्धाळू, भोळा माणूस, लिहिणं वाचणं कमी प्रमाणाचं आहे, पण भयानक असणारी श्रद्धा, देवावर असणारा विश्वास. श्रद्धेची या संभोगे सुखी या झाला असं असल्यामुळं आणि त्या निमित्तानं हा चातुर्मासाचा शेवट म्हणून ही सेवा आपल्याकडे आलेली आहे. सेवेकरता निवडलेला अभंग संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांच्या गाथा प्रकरणामध्ये आलेला अभंग. प्रकरण आहे भक्ती प्रकरण. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंगामध्ये संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज भक्तीचे लक्षण सांगतात एक, आणि दुसरा विषय प्रतिपादन करतात ते भक्तीचं फल काय. या 2 गोष्टी या अभंगाच्या द्वारे प्रतिपादन करतात. असा अभंगाचा विषय आहे. किती वाजलेत? मोबाईल कोणाच्या तरी हातात दिसला. टाइम किती झाले सांगा? 10 वाजून 10 धरून चला. 11ला संपलं पाहिजे, नाही का? म्हणजे वेळ झालाय. आमच्याकडली पद्धत म्हणजे कमीत कमी 9ला उभा करणे आणि 11ला आरती सहित संपवणे. चला ठीक आहे. आता नवीन कार्यक्रम असल्यामुळं कोणतंही सांगला हो तर गोचित पडता, सांगू नका काहीच. प्रज्ञानम ब्रह्म सोहम ब्रह्म या 4 वेदाची 4 वाक्य आहेत. त्याचा अर्थ आहे जीव हाच देव आहे आणि देव हाच जीव आहे. मग देव आणि जीव जर एकच असेल, तुमच्या आमच्यात राहणारा जीव तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. आता जीव आणि देव जर एकच असतील तर आपण केलेली भक्ती आपलीच का देवाची? आपलीच. मग आपली आपण भक्ती करावी का? करणं बरोबर आहे का चुकीचं? आपलं आपण कसं करता येईल भक्ती? चला ठीक आहे. देव आणि जीव भिन्नपणा जर असेल, देवात आणि जीवामध्ये भिन्नपणा जर असेल तर
यद उक्तम ग्रंथ कोठिबी ब्रह्म सत्यम जगत मिथ्यम जीवो ब्रह्म येव नापरा, हा शंकराचार्य लिहितात. महाभारतातले श्लोक आहे की जीवापेक्षा ब्रह्म म्हणजे देव विठ्ठल तुमचा वेगळा नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने देखिला विठ्ठलची विठ्ठलची. आता गंमत अशी आहे, एक दृष्टांत देऊन छोटासा सिद्ध करून दाखवतो मी. एका गुरुकडे परीस होता, परीस. आणि ते परीस कसं चोरता येईल म्हणून त्या गुरुकडे एक शिष्य गेला आणि त्या महाराजाला सांगितलं, महाराज माझं शिष्यत्व म्हणून तुम्ही पत्कार करा आणि तुमचा अनुग्रह मला पाहिजे, अनुग्रह द्या मला आणि माझा उद्धार करा. आता पोटात वेगळं होतं आणि वरून वेगळं होतं. बस याला शिष्यत्व पत्करून परीस चोरायचा होता. पण महाराजाला त्यांनी लबाड बोललं, माझा उद्धार कशाने होईल, कसं होईल ते मला उपदेश करा, मंत्र दीक्षा द्या. ठीक आहे, ते गुरुला कळालं नाही आणि त्याला दीक्षा दिली. त्यानं गुरुची सेवा करू लागलं दररोज. पण ते परीस चोरण्यासाठी त्याला संधी मिळेना. महाराज मठावर राहायचे, कपाटामध्ये परीस होता. दररोज गंगेच्या काठावर आंघोळीला महाराज जायचे, 10 मिनिटामध्ये स्नान करून वापस यायचे. त्या 10 मिनिटामध्ये याला परीस चोरता येणार गेलं. काय करावं काय करावं. आणि महाराजांनी चाबी कपाटाची सोबत घेऊन जायची. एका दिवशी महाराजांनी चाबी विसरून गेले आणि बस 10 मिनिटापर्यंत आता यानं खोललं असणारं कपाट. परीस आता काढणार, पण तेवढ्यामध्ये त्याला शंका आली. ही कपाट आहे कशाची, पत्राची म्हणजे लोखंड. आणि त्या कपाटामध्ये एक लोखंडाची पेटी होती. त्या पेटीमध्ये ते परीस होतं. शंका आली, हे परीस जर खरं असतं तरी लोखंडाची पेटी सोनं व्हायला पाहिजे आणि हे कपाट सुद्धा सोनं व्हायला पाहिजे. ज्या अर्थी सोनं झालेलं नाही त्या अर्थी हे परीस नसेल अशी शंका आली. तेवढ्यामध्ये महाराज आले. महाराज आले, महाराजांनी विचारलं, म्हणजे काय चाललंय. त्यावेळेस त्यानं खरं बोललं, इमानदारीनं बोललं. त्यानं, महाराज मी तुमचं शिष्य झालो, पण म्हणले परमार्थासाठी झालो नाही, तुमचं परीस चोरण्यासाठी झाला म्हणले. बस. पण एक शंका आहे माझी, परीस जर हे असतं खरं तर या लोखंडाच्या पेटीचं सोनं व्हायला पाहिजे की नाही. महाराजांनी सांगितलं, बरोबर आहे तुझी शंका, लोखंड हे सोनं व्हायला पाहिजे. पण परीसाच्या आजूबाजूला काय आहे बघ बरं. तर ते परीस एका कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेलं होतं, म्हणजे लोखंडाला स्पर्श होत नव्हतं महाराज. तशा प्रकारे जीव हे ब्रह्मस्वरूप आहे, देव स्वरूप आहे, पण मध्ये असा एक काय आहे, पडदा आहे. कशाचा, मायेचा पडदा आहे, अज्ञानाचा पडदा आहे, भ्रांतीचा पडदा आहे. हे पडदा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हा जीव हे ब्रह्मस्वरूप देवस्वरूप होऊ शकत नाही. म्हणून अज्ञानाची व्याख्या, मायेची व्याख्या करताना संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायामध्ये सांगतात, वेदांती येते माया ऐसे म्हणती प्राज्ञ राया, बहु काय बोलो जया अज्ञान नाम हे. तर अज्ञानालाच माया असं म्हणतात. अज्ञान म्हणजे आपण हे शरीर आहोत का, शरीरातून काय जीव निघून गेल्यावर शरीराचं प्रेत होतोय, बरोबर. मग राहिलेला प्रेत आपण का, गेलेला जीव आपण हो. कोणता जीव गेलेला आपण का प्रेत आपण, गेलेले आपण, जीव गेलेला आपण. जीव हे अमर आहे. अमर आहा अमर आहा, खोटे की पहा खरे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरोसा कळेल. आता तुरंत सांगतो मी तुम्हाला, जीव कसा देहापेक्षा वेगळा आहे. इथल्या इथं तुम्हाला पटलं पाहिजे. तुमच्याकडे झोप लागते का, संध्याकाळी झोपल्यावर आरामशीर लागते ना. झोपीमध्ये स्वप्न नसावं आणि गाढ झोप लागावी.
बरोबर. झोपीमध्ये ह्या देहाचं भान आहे का आपणाला? नाही, देहाचं भान नाही. मी कोण आहे, कुठला आहे, जनावर आहे का माणूस, कशाचाही पत्ता नाही. गाढ झोप लागते. हे जरा पटायसारखं नाही. डॉक्टर जेव्हा ऑपरेशन करतात, ऑपरेशन करण्यासाठी माणसाला बेहोश करतात. बेहोश झाल्यावर शरीरामध्ये जीव राहतो, पण मन नावाची वस्तू राहत नाही. मन राहत नाही. झोपीतही मन राहत नाही, समाधीत मन नाही, तुरीय अवस्थेत मन नाही, उन्मनीत मन नाही, आणि समाधीमध्येही मन नाही. 6 अवस्थेमध्ये मन नसतो. झोपीमध्ये मन नाही. प्रत्येकाचा अनुभव आहे. मग मन आपण का? मन आपण नाही. मन ही आपली उपाधी आहे. मन म्हणजे अंतःकरण ही उपाधी आहे. आणि त्या उपाधीला आम्ही काय म्हणालो? हे मनच मी आहे. याचंच नाव काय? याचंच नाव माया, याचंच नाव अज्ञान, याचंच नाव भ्रांती. ही भ्रांती नष्ट झाली पाहिजे. तेव्हा या जीवाचा काय होतो? भ्रांती बाजूला गेली रे गेली. त्या परिसाच्या भोवताल असणारा कपडा बाजूला काढल्याबरोबर लोखंडाचं जसं सोनं होणार, तशा प्रकारे आमची भ्रांती कुठून जाते, कशी जाते? म्हणून तर म्हटलंय ना, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. हे गुरुकडे गेल्यावर ही भ्रांती जाते, अज्ञान जाते, माया नष्ट होते, आणि जीवाचा काय होतो? देव होतो. म्हणून जोपर्यंत ही भ्रांती आहे तोपर्यंत देव काल्पनिक म्हणून देवाची भक्ती करावी लागते. जोपर्यंत आपली भ्रांती गेलेली नाही, अज्ञान गेलेलं नाही, माया नष्ट झालेली नाही, तोपर्यंत देव आणि जीव हे भिन्न भिन्न आहेत. आणि भ्रांती गेल्याबरोबर देव भक्त दोन्ही एक रूप झाले. मुळीचे संचले जैसे तैसे. एकरूप झाले का? होते एकरूप होतेच, पण भ्रम आडवा आल्यामुळं समजत नव्हतं मी जीव आहे, तो देव माझ्यापेक्षा वेगळा आहे, भिन्न आहे, अशी भ्रांती होती, असा अज्ञान होता. म्हणून जोपर्यंत देव म्हणजे मी आहे हा बोध, या बोधावर आपण जात नाही, अपरोक्ष ज्ञानावर जात नाही, सुदृढ अपरोक्ष ज्ञानावर आपण जात नाही, त्या बोधावर आपण पोहोचत नाही, तोपर्यंत देव माझ्यापेक्षा वेगळा आहे. म्हणून देवाची भक्ती केलीच पाहिजे. जव बरी अर्जुना तो बोधू भेटे ना मना, तोची एया साधना भजावे गा. तो बोध जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत देव माझ्यापेक्षा वेगळा आणि मी देवापेक्षा वेगळा, म्हणून देवाची भक्ती केली पाहिजे. म्हणून ही भ्रांती जाण्यासाठीच देवाची भक्ती करायची आहे. देव कळण्यासाठीच देवाची भक्ती करायची आहे. म्हणून हे वर्म तुकाराम महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये विशुद्ध करतात. भक्तीचे वारी भक्तीचे ते वर्मा जयाची हाती. दया घरी शांती सिद्धदया, दया घरी शांती सिद्धदया, अष्टमहासिद्धी वळगती द्वारी, अष्टमहासिद्धी वळगती द्वारी. शांती दया
माहिती पाहिजे. दुर्योधनाचं आणि भीमाचं युद्ध लागलं महाभारतामध्ये. काही केल्या दुर्योधन आवरेना गदा युद्धामध्ये. भगवंताला वर्म माहिती होतं. गदा त्याच्या मांडीवर मार म्हणजे तो खाली पडतोय म्हणले. हे वर्म भीमाला माहिती नव्हतं. जरासंध नावाचा राजा होता. महाभारतामध्ये पांडव प्रतामध्ये कथा आहे, माहिती आहे सर्वांना. भीमाचं आणि त्याचं युद्ध चालू झालं. त्याला चिरून 2 तुकडे करून फेकलं तरी ते उठायचं आणि 2 तुकडे जुळायचे आणि युद्धाला सुरुवात मारायचं. पण त्याला कसं मारायचं हे वर्म कोणाला माहिती होतं? देवाला माहिती होतं. त्याने एक काडी धरली देवाने, काडी चिरली चैतन्याचा वास झाला माझे, चैतन्याचा वास झाला चैतन्याचा वास दुष्टगुण न मिळे निशेष. दुष्टगुण मुंगी आणि राव आम्हा सारिकाची भाव. शत्रू आणि मित्र हे सारखं असायला पाहिजे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्र ही न खाती सर्प तया. योगशास्त्रामध्ये एक सूत्र आलेलं आहे. 3ऱ्या पादामध्ये 43व्या क्रमांकाचं सूत्र आहे. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सनिधो वैरत्याग. योगशास्त्र, सांख्यशास्त्र, न्यायशास्त्र, वैशिष्ट्यशास्त्र, शास्त्री लोक आहेत. कीर्तनामध्ये शास्त्री म्हणतात. शास्त्रातलं कुठलंच काही सांगत नाही. बरोबर आहे. मी तर आतापर्यंत ऐकलो नाही. शास्त्री म्हणून घेतात. तर योगशास्त्रामध्ये तत्सनिधो वैरत्याग. नंदीग्रामाच्या ठिकाणी भरताला अहिंसा प्रतिष्ठायाम, अहिंसा त्याच्या अंतकरणामध्ये बांधल्यामुळं उंदीर आणि मांजर एका ठिकाणी खेळत होती. मुंगूस आणि सर्प एका ठिकाणी खेळत होती. हरण आणि व्याघ्र वाघ एका ठिकाणी खेळत होते, पण एकमेकाला वैर करत नव्हते. याचं कारण भरताच्या अंतकरणामध्ये अहिंसा प्रतिष्ठित झाली होती. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष. वैरी जरी असेल, गोपाल महाराज वैरी आपला कटर वैरी आहे, संकटात पडले, चिखलात फसलय, आपण पंढरपूरला चाललो, काढाव की नाही म्हणतो. वैऱ्याला दुश्मन आहे की आपलं? आपलं कर्तव्य आहे वारकऱ्याचं. दुश्मन असू द्या,
त्यानं आपली दुश्मनी करू द्या, तुमचं चित्त जर निर्मळ असेल तर त्याला ओढून बाहेर काढा संकटातून, म्हणजे मग तुमची खरी भक्ती झाली.